मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये आनंदी रूममध्ये बंद असते. ती विचार करते, आईंनी मला बाहेर येऊ नको सांगितलंय, मग बाहेर जाऊ की नको. आणि दार उघडायला बघत असते तर दार बाहेरून बंद केलेलं असतं. आनंदी विचार करते, दार बाहेरून बंद कसं झालं, काय करू असा विचार करत असताना सार्थक आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय झालं, आपल्या रूमच्या लाईट्स का बंद आहेत. आणि त्याने बाहेरून दार उघडलेलं असतं. आता मात्र आनंदी म्हणते, काही माहीत नाही आहे. सार्थक म्हणतो, मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही फ्रेश होऊन या, मी आपली लाईट का बंद झालेली आहे आपल्या रूमची हे बाहेर जाऊन बघतो. सार्थक विचार करतो, मिस आनंदी, मी तुम्हाला आज छानपैकी सरप्राईज देणार आहे. आणि आता आनंदी बाहेर आल्यावरती दिव्यांच्या माळा करून सार्थक म्हणतो, हे बघा, तुमच्यासाठी छान सरप्राईज केलेला आहे. तुमच्या घरी गेलो होतो आणि तुमच्या घरून तुमच्यासाठी छानपैकी गिफ्ट दिलंय. याच्यामध्ये दिवा आहे, कुंकवाचा करंडा आहे. असं म्हणत सार्थक आता आनंदीला ते गिफ्ट देतो आणि म्हणतो, ही नऊवारी साडी, ही माझ्या बायकोसाठी मी आणलेली आहे. असं म्हणत ती नऊवारी साडी आनंदीच्या समोर देत सार्थक म्हणतो, ही नऊवारी साडी नेसून तुम्ही लक्ष्मीपूजनाला नक्की खाली या. आनंदी म्हणते, सर सॉरी, पण ही साडी मी नाही नेसू शकत. सार्थकला खूप वाईट वाटतं. सार्थक आता ती साडी जिथेच ठेवतो आणि सांगतो, तुम्ही नेसला असतात तर मला आनंद झाला असता, पण आनंदीने सुधाने सांगितल्याप्रमाणे करायचं ठरवलं असतं, बाहेर यायचं नाही, मग साडी नेसून काय करू असा विचार करत आनंदी ती साडी तिथेच ठेवते. हे सगळं आदर्श ऐकतो आणि तो रूममध्ये येतो आणि म्हणतो, तुमचं दोघांचं बोलणं मी सगळं ऐकलंय, पण जो सार्थक तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो, जो सार्थक तुझ्यासाठी घरच्यांचा विरोध सहन करतो आणि त्या सार्थकसाठी तू इतकी साडी पण नेसू शकत नाही आहेस, मी तुला विनंती करतो, ही साडी नेसून लक्ष्मीपूजनाला खाली ये. असं म्हणत आदर्श आनंदीचे डोळे उघडतो. आता मात्र आनंदी साडी नेसण्यासाठी तयार होते. सार्थक खाली येत असतो आणि तो आता आनंदीच्या आईबाबांनी दिलेला दिवा लक्ष्मीपूजनासाठी ठेवत असतो. आदर्श येतो आणि म्हणतो, सार्थक काय करतोयस. सार्थक म्हणतो, आनंदीच्या आईबाबांनी दिवा दिलाय ना, तो दिवा मी इथे ठेवत होतो. आदर्श म्हणतो, जा, आनंदी तयार झाली का बघ, तिला खाली घेऊन ये. सार्थक म्हणतो, नाही, त्या नाही येणार. आदर्श म्हणतो, तू जा तरी, बघ तरी, घेऊन तरी ये तिला खाली. असं म्हणत सार्थकला आदर्श वरती पाठवतो. तोपर्यंत केदार सांगत असतो, आपण म्हणतोय हो की आनंदी या पूजेमध्ये सामील व्हायला नको, पण सार्थक तिला आपली बायकोच मानतो ना, तो तिला खाली घेऊन आला तर. यावरती वृंदा सांगत असते, आता काय करायचं ग सुधा. सुधा म्हणते, हे बघ, मी त्या मुलीला या घरची सून मानत नाही, ती या घरच्या पूजेला सामील होणार नाही. असं म्हणत सुधा ठाम असते. इकडे आनंदी साडी बदलत असते, पण तिच्या हाताला लागल्यामुळे तिला काही साडी नीट नेसताच येत नसते. आणि तेवढ्यात सार्थक येतो आणि सॉरी, तुम्ही साडी चेंज करताय, मी अचानक आतमध्ये आलो असं म्हणत बाहेर जात असतो. त्यावेळेला आनंदी म्हणते, तुम्ही कशाला सॉरी, ॲक्च्युली मीच दाराला आतून कडी घालायला पाहिजे होती. असं म्हणत आनंदी पुन्हा साडी नेसायला लागते तर तिला साडीची पिन काही लावता येत नसते. मग सार्थक म्हणतो, काय झालं, तुमच्या हाताला लागलंय ना, मी तुम्हाला साडीची पिन लावून देऊ का. असं म्हणत सार्थक आता आनंदीला मदत करायला लागतो. साडीची पिन सार्थक लावतो आणि त्यानंतर सार्थकच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, आता साडीची पिन तर लावले, पण साडी कशी नेसणार तुम्ही, ही साडी नेसायला तुम्हाला कसं जमणार एका हाताने. असं म्हणत सार्थक आनंदीला म्हणतो, मी तुम्हाला साडी नेसवून देऊ का. आणि त्यालाच कळतं की आपण काहीतरी चुकीचं बोललेलो आहोत आणि तो म्हणतो, सॉरी. तोपर्यंत मालती आणि अण्णा लक्ष्मीपूजन छानपैकी पार पाडतात. मालती सांगत असते, माझ्या आनंदीला या जगातील सगळी सुखं मिळू दे, तिचा संसार सुखाने होऊ दे. यावरती अण्णा म्हणतात, तू काळजी करू नकोस ग, आनंदीला सार्थक सर खूप आनंदात ठेवणार आहेत, तू तिची काळजी सोड बरं, सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणत अण्णा मालतीला समजवतात. सार्थक म्हणतो, म्हणजे सॉरी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, पण तुम्ही ही साडी कशी नेसणार हे काही मला कळलंच नाही, म्हणून मी जस्ट म्हटलो की साडी कशी नेसणार. पण माझ्याकडे एक युक्ती आहे, मी एक काम करतो, तुमचा जो आय मास्क आहे ना, जो तुम्ही झोप यावी म्हणून लावता, तो मास्क मी डोळ्याला लावतो आणि मग तुम्हाला साडी नेसवतो. याच्यावरती आनंदी म्हणते, ठीक आहे. मग तो आय मास्क घेतल्यावरती सार्थक तो डोळ्याला लावतो आणि म्हणतो, आता एक प्रॉब्लेम झाला आहे, आता मला काहीच दिसणार नाही. यावरती आनंदी म्हणते, सर तुम्हाला दिसायला नको म्हणूनच तुम्ही आय मास्क घातलात ना. सार्थक म्हणतो, हो, पण मला व्हिडिओ तर बघायला पाहिजे ना. पुन्हा आय मास्क काढून सार्थक बाजूला वळतो आणि व्हिडिओ पुन्हा एकदा पाहतो. आनंदीकडे वळतो आणि आय मास्क लावून तिला तशी साडी नेसवण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू एक प्लेट काढत सार्थक आनंदी साडी नेसण्याचा प्रयत्न करत असतात. आनंदी खूप ऑकवर्ड होत असते आणि ती सार्थककडे पाहते, सर तुम्हाला खरंच काही दिसत नाही आहे ना. याच्यावरती सार्थक म्हणतो, खरंच नाही, असं का विचारताय. आनंदी म्हणते, हे किती आहेत सांगा बघू. सार्थक काहीतरी चुकीचा आकडा सांगतो. आनंदी त्याला 1-2 वेळा प्रश्न विचारते. सार्थक म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं ना, खरंच मला काही दिसत नाही आहे हो.
माझ्यावरती विश्वास ठेवा. आनंदी म्हणते ठेवला विश्वास. आणि मग सार्थक छानपैकी आनंदीची साडी खोचून देतो, निर्या पडतो, पदराला पिन लावतो, पदराच्या निर्या करतो आणि सुंदर साडी नेसून आनंदी तयार झाल्यावरती सार्थक म्हणतो तुम्ही खूप छान दिसताय. आनंदी म्हणते सर पण तुम्हाला दिसत नाही आहे ना काहीच. आनंदीला सार्थक सांगतो ज्या वेळेला मी ही साडी घेतली ना त्याच वेळेला माझ्या मनाच्या नजरेने तुम्हाला या साडीत मी पाहिलेलं होतं आणि तेव्हाच मी तुम्हाला या साडीत पाहून ठरवलं होतं की तुम्ही खूप छान दिसणार. आत्ता तुम्ही साडी नेसलेत मला दिसत नाही आहेत तरी पण तुम्ही छान दिसताय हे मात्र मला पक्क ठाऊक आहे. असं म्हणत सार्थक आनंदीचं कौतुक करत असतो. छानपैकी सार्थक आणि आनंदीने एकत्रितपणे साडी नेसलेली असते. सार्थकने आता आनंदीला दिलेली साडी आनंदीने नेसून सार्थकचा मान वाढवलेला असतो आणि आता लक्ष्मीपूजनाला सार्थक आनंदीला सन्मानाने घेऊन चाललेला असतो. पण त्याच वेळेला इकडे आता सुधा नाटक करते. आनंदी आणि सार्थक खाली आल्यावरती त्यांना पूजा करू न देण्याचं नाटक सुधाने मांडलेलं असतं. सुधा म्हणते ही या घरची सून नाही आहे, ती या घरात पूजा करणार नाही म्हणजे नाही. याच्यावरती आता बाबा पण चिडतात आणि ते सांगतात हे बघ ती सार्थकची बायको आहे म्हणजे या घरची सून आहे आणि या घरच्या सुनेच्या हातूनच इथलं पूजन होणार. असं म्हणत आता सुधाच्या ऐवजी आनंदी पूजा करणार असं आता बाबांनी सांगितल्यावरती मात्र इकडे सुधाला खूप राग येतो. रागाने तिचे डोळे लाल लाल होतात आणि तिच्या डोळ्यामध्ये आता राग दिसताच आनंदी समोर येते. आनंदी पाटावरती उभी राहते आणि ती सुधा खाली उतरते. त्यावेळेला आनंदी म्हणते ही पूजा आहे ना ही एकट्या लहानांनी करायची पूजा नसते. म्हणजे मोठ्यांनी जर का लहानांना सांगितलं नाही की पूजा कशी करायची तर मोठ्यांना कसं कळणार बरं या पूजेचं महत्त्व. त्यामुळे तुम्ही मला सांगा ही पूजा कशी करायची. आई हा तुमचा मान आहे. म्हणजे यात सुद्धा आता मात्र आनंदीने सुधाचं मन जिंकलेलं असतं. सुधाला तिचा मोठेपणा देत सुधाचं मन तिने जिंकलेलं असतं. आता सुधा खरंच आनंदीला सून म्हणून स्वीकार करणार आणि हे लक्ष्मीपूजन थाटामाटात छानपैकी साजरं होणार. त्यामुळे मालिका पाहायला रंजक ठरणार.